भाग्यलक्ष्मी। पंधरा दिवसापूर्वी तू हिला इथे घेऊन आला होतास आणि हिच्या बाबतीत काय घडलं ते मला आत्ता सांगतोयस? घाबरलो होतो। कोण आहे मुलगी, कुठून आली आणि तुला तर काही ठाऊक नाही म्हणतोस। वैद्य बुवा वाचेल ना ती? खरंच देवाचा चमत्कार आहे। अरे शपथ। मारुती राया, अरे तुझाच रे बाबा हा चमत्कार। ही मुलगी बरोबर आहे, ही मुलगी बरोबर आहे। तू ज्या वेळेला एसीपी साहेबांच्या बंगल्यावर डल्ला मारलास तेव्हा तू म्हणे एकटाच होतास। साहेब मग आता ही इथं? चोरांना बेड्यांशिवाय इथे यायला जमत नाही म्हणे। साहेब आपण सांगितलं ना आपण एकटाच होतो म्हणून। नाही साहेब, रात्री जो काय झोल झाला तो आपल्यामुळे झालाय। एसीपीच्या बंगल्यावर ह्याने नाही आपण डल्ला मारलाय। हे बबली, हे पैसे आणि यात दागिने मोजून घ्या। अरे वा, काय बघतोय मी हे? चोरांमधला हा प्रामाणिकपणा बघून मला आता खरंच चक्कर यायला लागली आहे। छोटूला सोडा आता। चोरी आपण केली आहे, आपल्याला आत टाका। हवालदार, ते छोटूला सोडा। साहेब मी म्हणजे मी काय मी काय देवीचे दागिने हात पुढे करा। मी तुम्हाला आता रेड हँड पकडलाय। एक शब्द बोलू का? राव, आता तुमच्याकडे फक्त दोन पर्याय। एक तर हे दागिने माझ्याकडे द्यायचे आणि पळून जायचं, नाहीतर या बेड्या घालून माझ्या बरोबर यायचं। बोला। हे दागिने घ्या घ्या साहेब। आता बघत काय म्हटलंय? आता पळताय काय करू एन्काउंटर? नाही 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 साहेब, मी निघतो साहेब, मी निघतो। संजय, संजय अजून किती दिवस एकटा राहणार आहेस? अरे अशा दुःखांना कवटाळून तू अजून किती दिवस जगणार आहेस? हा? हे बघ, हे सगळे विसर। अरे जे काही झालं ना तो तुझा भूतकाळ होता आणि आता वर्तमानात जगत असताना भविष्याचा विचार करून जग। हे बघ संजय, अशा बाईला तू विसरून जा। तू तिला आयुष्यातून, तुझ्या आठवणीतून, मनातून काढून टाक रे। आणि मी तर म्हणते तू चित्राचा विचार कर आणि पुढचं आयुष्य जग। नमस्कार जंत्रे साहेब। अरे बाबा कदम, झालं ना मनासारखं? आले ना दागिने हातात? आले आले। अरे कोण आहे रे? लाईट ऑफ कर रे। बरे रे इंस्पेक्टर जंत्रे, क्राइम ब्रांच ऑफिसर मकरंद देशपांडे, यू आर अंडर अरेस्ट। भाऊ थँक यू व्हेरी मच। तुमच्यामुळेच आम्ही या चोरांना रेड हँडेड पकडू शकलो। नाही साहेब, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं। तुम्ही घेऊन जा यांना आता। चला रे, घेऊन चला ना। जंत्रे साहेब कुठं निघाली किंवा रात? आली आली भाग्यलक्ष्मी।